सोनखेडा यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे। स्वामी आनंदबन महाराज दत्त संस्थान तुपा पुणे जिल्हा उपायुक्त पशुपीठावर स्थानापन्न व्हावे। माननीय श्री डॉक्टर सुनील संवाद यात्रा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत झालेलं आहे। तर मी राज्यमाता 5 जुलै म्हणजे पुणे ते नागपूर असा याचा 15 दिवसाचा प्रवास आहे। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यामध्ये उपायुक्त डॉक्टर खुणेजी पशुसंवर्धन आपण राज्यमाता गोमाता आपण बघितला असेल। सुरुवातीपासून माझ्याबरोबर प्रवास करणारे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉक्टर सुनील सूर्यवंशी, डॉक्टर उद्धव नेरकर, मुकुंद शिंदेजी, वकिलांची मिटिंग घेण्यात आली आणि या सगळ्यांचं मंथन करून भगवान गरुडकर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभहस्ते खूप वाईट परिस्थिती होणार आहे। मला माफ करा, कारण आपल्यापैकी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे मी थोडा स्पष्ट बोलतो, कटू पण बोलतो कधी कधी, कारण मी गोमातेसाठी, आपल्यासाठी आणि भारतासाठी काम करतोय। मला माफ करा, पण आज आपल्या गोशाळा अनुदान नव्हते तरी चालायच्या, अनुदान आलं तरी तशाच चालतायत। बदल काय झाला? बदल नाही झाला ना। अरे अनुदान मिळालंय तुम्हाला, तुमचं गोल्डन पिरियड आहे हा, अनुदान बंद नाही होणार आहे। मी आता परत सांगतो, अनुदान बंद करायचा कुठलाही निर्णय नाहीये, पण हे अनुदान मिळतंय तर त्याच्यातून तुम्ही काय करणार आहात? आधी पण डोनेशन मिळाले, आताही मिळत आहे। आज मला डॉक्टर खुने आपलं अभिनंदन करूशी वाटतं की 30 गोशाळा आहेत, 28 जणांना आपण अनुदान दिलं। ही मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली ही चांगली बातमी आहे। असे अधिकारी पाहिजे। आम्ही खूप मोठं पाऊल उचलले सर। आधी परिस्थिती तुम्ही सांगता बरोबर कशी होती, पण आज 21 मेला जी गृह खात्याकडून ऑर्डर निघाली, म्हणजेच माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून जी ऑर्डर निघाली ती तुम्ही एकदा वाचा, आणि त्याच्यामध्ये आता गोवंशाला कत्तल करायचं या लोकांनी विसरून जावं, नाही तर ते एकदा आत गेले तर बाहेर येऊ शकत नाही, असे कायदे आम्ही बनवले। पहिल्यांदा गो तस्करीवर मकोका लागतोय। ऑलरेडी 53 केसेस झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, मकोका लावले।
मकोका लावल्यावर तुम्ही किती पैसे लावा वकील लावा आता नाही सुटू शकणार. वारंवार केस जर त्याच्यावर होत असेल 3च्या वर जरी केस झाले तर त्याला तडीपार करतो. असे ॲक्शन आता सुरू झालेले आहे आणि मी त्यांनाही विनंती करतो त्यांना काय करायचं ते करू द्या, पण गोवंशाला आता हात नका लावतो. ही लढाई नाही तर खूप मोठ्या पद्धतीने पेटेल आणि आम्ही कायद्याच्या मार्गानेच जाणार आहोत. पण कायदे असे कडक केलेले आहेत. आज आम्ही 4 डिपार्टमेंटचे नोडल ऑफिसर बनवलेले प्रत्येक जिल्ह्यात SP, CP, पशुसंवर्धन आणि परिवहन चौघांना आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या निर्देश आहेत की नोडल ऑफिसर तयार करा आणि त्यांचे नंबर डिक्लेअर करा आणि ते नागरिकांमध्ये पण द्या की त्याचं काम आम्ही आयोगामार्फत करू. सगळे नोडल ऑफिसरचे नंबर सगळ्या नागरिकांपर्यंत आता जातील. त्यांनी फक्त त्यांना कळवायचे. याच्यावर जर नाही कोणी काही ऐकलं सरळ 112 डायल करा. आता तिथं ही सगळी नोंद बघा आपल्यावर कसं लादलं गेलेलं आहे भारतावर. सगळ्यात आधी काय आलं, ग्रीन रिव्होल्युशन. त्याच्यामध्ये काय आलं की लवकर उत्पादन मिळावं म्हणून केमिकल फर्टिलायझर आले, पेस्टिसाइड आले की लवकर जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालं. पण आज परिस्थिती बघा काय झालेली त्या जमिनीची. आणि 2030 मध्ये 5 जणांमध्ये 1 जणाला कॅन्सर होणार आहे. आधी आपल्याला माहित पण नव्हतं कॅन्सर. आता तर चालता बोलतं कळतंय की याला कॅन्सर झाला, त्याला कॅन्सर झाला. आणि रोग बघा किती वाढले. आणि लहान मुलांना हार्ट अटॅक येतो. 8 वर्षाच्या मुलाला परवा नाशिक मध्ये हार्ट अटॅक आला. हे कुठले परिणाम आहे? हे जे आपण खातोय ना त्याचे परिणाम आहे. आणि म्हणून आपल्याला ह्याच्यावर खूप विचार करणं गरजेचं आहे. दुसरं काय लादलं गेलं, व्हाईट रिव्होल्युशन. दूध. आणि काय झालं, देशी गाई कमी झाल्या आणि विदेशी गाई वाढल्या. जर्सी आणि होस्टन वाढल्या. दुधाचा महापूर आणायचा आहे, चळवळ उभी राहिली. आज बघितलं तर वाईट परिस्थिती झाली. 20 आणि 25 लिटर दूध देते म्हणून सगळेजण त्याच्याकडेच लक्ष देत आहेत. पण जे भारताला वाचवणाऱ्या गायी आहेत, देशी गायी, ह्याच्याकडे दुर्लक्ष झालंय. राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही 22 जून रोजी पुण्याहून सुरू झाली आहे. आज मी नांदेडमध्ये आहे. 14 जिल्हे आमचे पूर्ण झालेले आहेत. मी रोज 2 जिल्ह्यात जातोय आणि अतिशय सुंदर असा रथ आम्ही राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचं बनवलं. आमची ही यात्रा शोभाजी नाही. आम्हाला जो संदेश याच्यातून द्यायचा आहे तो मुख्य संदेश असा आहे की आता जी शेती जी खराब झालेली आहे, सर्वांना शेती आधारित शेती होणं, ही गोळ आधारित शेती होणं खूप महत्त्वाचं आहे. प्राकृतिक शेती होणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रीन रिव्होल्युशन आलं, फर्टिलायझर आणि केमिकल फर्टिलायझर आले, पेस्टिसाइड आले, त्याचे उत्पन्न तर वाढलं परंतु जमिनीची परिस्थिती खूप खराब झाली. आज जे रोग वाढत आहेत, आज साधं उदाहरण देतो कॅन्सरचं. भयानक परिस्थिती आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. पंजाबमधून तर 2 ट्रेन चालतच होते कॅन्सरसाठी रोज. पण आता सगळ्या राज्यांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि 2030 मध्ये सायंटिस्टचं म्हणणं असेल की 5 जणांमध्ये 1 जणाला कॅन्सर होईल. अहो आज नाही आपण लवकर पाऊल उचलले तर येणारी परिस्थिती भयानक असणार आहे. आज 2-2 आणि 8-8 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहेत. त्यांना शुगर, BP कुठून येत आहे? म्हणजे आपण खातोय ना त्याच्यातून येत आहे. सगळं केमिकल आणि पेस्टिसाइडचा परिणाम येतो.
वापरलं पाहिजे, पण त्याचं लिमिट आहे. पण आज शेतकरी ज्या पद्धतीने वापरतोय, मला असं वाटतं आम्ही अवेअरनेस करायला आलोय की आता गो आधारित शेती, प्राकृतिक शेती, सेंद्रिय शेती करा. आणि त्याचा उपाय आमच्याकडे आहे. आम्ही गोखत तयार करू शकतो. आज 986 गोशाळा आमच्या महाराष्ट्रात आहे आणि त्या 986 गोशाळेमध्ये 1,53,000 गोवंश आहेत. 10 किलो एक गोवंश 10 किलो शेण देतं. आज 15,30,000 किलो शेण होईल. आणि हे दोन्ही एकमेकाला कसं पूरक आहे बघा. यांनी जर शेण बनवायला सुरुवात केली, गोखत तयार केलं आणि ते जर शेतकऱ्यांना दिलं तर त्याच्यातून गो आधारित शेती सुरू होईल. हे आम्ही सगळ्या गोशाळेला आवाहन केलेलं आहे. आणि आम्ही आवाहन अशासाठी केलं आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत आपण 50 रुपये प्रतिदिन प्रति देशी गाय हे अनुदान देतो. आज 132 कोटी रुपये या गोशाळेला आम्ही अनुदानात वितरित करतो. आम्ही उपकार नाही करत आहे, त्यांची परिस्थिती खरंच बिकट आहे. पण आता कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे. हे जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत याची वेळ आलेलीच आहे. आता जर नाही आली आणि आम्ही त्या ऑफिसमध्ये बसून मुंबईच्या पुण्याच्या नाही सांगू शकत. आता लोकांमध्ये यावं लागेल, यांना सांगावं लागेल, एक ज्योत पेटवायला लागेल, एक आग तयार करायला लागेल, एक चळवळ तयार करायला लागेल. बघा, ग्रीन रिव्होल्युशनच्या नावाखाली हे झालं. मग आलं व्हाईट रिव्होल्युशन. व्हाईट रिव्होल्युशनमध्ये दूध वाढवण्यासाठी सगळ्या संकरित गाय आल्या, विदेशी गाय आल्या. त्यांचं दूध तर वाढलंय, पण ते आरोग्याला किती फायदेमंद आहे हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला. देशी गायचं दूध अतिशय जबरदस्त आहे आरोग्यासाठी. आज डॉक्टर सुद्धा लिहून देतो प्रेस्क्रिप्शनमध्ये, आईचं दूध बंद झाल्यावर देशी गाईचं दूध द्या. अहो, याच्यात अर्थ समजा ना तुम्ही. आणि हे जर करायचं असेल तर आता सगळ्यांना जागा व्हावं लागेल. शेतकऱ्यापासून, गोशाळेपासून, गोसेवकांपासून आणि दानदात्यांना पण. दानदात्यांना पण आवाहन करतो की त्यांनी पण आपलं दान ह्या सत्कर्मासाठी द्यावं. ही सगळ्या गोशाळा या आत्मनिर्भर करणार आहे आणि त्याचं पाऊल मी उचललेलं आहे. आणि मला खात्री आहे की मी लवकर हे सगळ्या गोशाळा आत्मनिर्भर करेन. आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसून नाही करू शकत, म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातून प्रवास करू. 5 जुलैला आम्ही नागपूरमध्ये जातो आणि देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा समारोप आहे. हे सगळं डॉकेट त्याच्यातले काही मुद्दे, जे योग्य मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहे. पुढची दिशा ते आम्हाला ठरवतील, ते आम्हाला दिशा देतील. पण मला एक खात्री आहे त्यांनी ते सुद्धा बघतोय आणि त्यांना हे सगळ्या परिस्थिती माहिती आहे. येणारा काळ हा चांगल्या पद्धतीने